नमस्कार मित्रांनो, जाणून घेऊया मुंबईतील 5 मानाच्या दहीहंडी आणि प्रसिद्ध गोविंदा पथक. येत्या 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. तर 27 ऑगस्टला दहीहंडीचा उत्सव आहे. मुंबई ठाण्यात दहीहंडीच्या उत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. अनेक गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा दहीहंडीचा उत्सव येत्या 27 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवशी अनेक गोविंदा पथकांकडून उंचच्या उंच दहीहंड्या फोडण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर दहीहंडी उत्सवाची धूम मुंबई ठाण्यात वेगळीच असते. दहीहंडी फोडण्याचा सराव अनेक पथकांकडून उत्सवाच्या काही महिन्यांपासून सुरू होतो. अशातच मुंबईतील 5 मानाच्या दहीहंड्या आणि गोविंदा पथकांकडून जाणून घेऊया. कोणत्या? संस्कृती युवा प्रतिष्ठान. ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानाकडून प्रत्येक वर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवात वेगवेगळ्या ठिकाणचे गोविंदा पथक येऊन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर ठाण्यात देखील काही मानाच्या दहीहंड्या लावल्या जातात. बाळ गोपाळ गोविंदा उत्सव भायखळा. दहीहंडी उत्सवाचा एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळालेला आहे. तर भायखळा येथील बाळ गोपाळ गोविंदा उत्सव पथक फार जुने मंडळ आहे. या मंडळाची शतकपूर्ती देखील झाली आहे. या पथकाची सुरुवात लालबाग आणि भायखळा परिसरातील कापड गिरणी कामगारांकडून करण्यात आली होती. ताडवाडी गोविंदा पथक. या पथकाकडून दहीहंडी वेळी लावल्या जाणाऱ्या थरांकडे प्रत्येकाचे लक्ष असते. मुंबईतच नव्हे तर ठाण्यात देखील ताडवाडी गोविंदा पथकाचा मोठा चाहता वर्ग आहे. जय जवान गोविंदा पथक. मुंबईतील सर्वाधिक थर लावण्याचा विक्रम जय जवान गोविंदा पथकाचा आहे. जय जवान गोविंदा पथकाचे मानवी मनोरे रस्त्याना पाहताना डोळे उंचावलेच राहतात. वर्ष 2022मध्ये ठाण्यातील TMC शाळेच्या मैदानावर जय जवान गोविंदा पथकाने 9 थरांची सलामी दिली होती. तेव्हापासून अनेक वेळा या पथकाने आपला विक्रम कायम ठेवला आहे. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ GSB. मुंबईतील किंग सर्कल येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ GSB हे देखील सर्वात जुने मंडळ ओळखले जाते. दहीहंडीतील गणपतीसाठी या मंडळाची ओळख. या मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी अनेक जणांची गर्दी पाहायला मिळते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.